नमस्कार मित्रांनो, तारिणी भागामध्ये शनिवारी 20 जूनमध्ये काय झालं हे सांगण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये दाखवलं की केदार आणि तारिणी रूममध्ये असतात. तारिणीला गोळी लागल्यामुळे तिला त्रास होऊ नये म्हणून केदार रूममध्ये आवराआवरी करत असतो. तो तिला बोलतो, तू आराम कर, आणि स्वतःच घर आवरत असतो. तर यांच्यात जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं ते दाखवलेलं आहे. केदार मनात विचार करत असतो, तारिणी माझ्याबद्दल काय विचार करत असेल, कारण त्याने घटस्फोटाच्या पेपरवरती सही केलेली आहे, पण ती त्याने केलेलीच नसते. तर तिला काय वाटत असेल. आणि दुसरीकडे तारिणी पण विचार करत असते की केदारने सही केली म्हणजे त्याला या लग्नामध्ये राहायचं नाही. हे सगळं दोघांनीही मनामध्ये विचार करताना दाखवलेलं आहे. खरं तर दोघांनाही एकमेकांशी बोलायचं असतं, पण त्यांना ते बोलता येत नसतं. कसं बोलायचं तेच त्यांना कळत नसतं. त्यानंतर केदार रूममध्ये बाहेर जातो रूममधून, आणि तारिणी रूममध्ये बसून विचार करत असते. ती विचार करत असते की त्याचं लग्न जे झालं होतं ते खरं तर एका मिशनसाठी झालं होतं. त्या मिशनमध्ये हे लग्न झालं होतं. आता जर केदारला या लग्नात राहायचं नसेल तर मी त्याला यापुढे अजून त्रास देणार नाही. माझ्यामुळे त्याने आधीच खूप काही सहन केलं आहे आणि हे लग्न केलं आहे. आता मी त्याला यापुढे अजून काही त्रास देणार नाही, असं ती मनात बोलत असते. त्यानंतर दाखवलं आहे, दयानंद खांडेकर रूममध्ये येतात. ते म्हणतात, आत येऊ का? आणि आत आल्यानंतर ते तारिणीशी बोलतात. ते तिला विचारतात, काय झालं, तू अशी का बसली आहेस, तब्येत बरी आहे ना? कारण तारिणी रडलेली असते. मग दयानंद खांडेकर तिला विचारतात, काय झालं बाळा, तू काय विचार करत आहेस का, काय झालं आहे का? तेव्हा ती सांगते, नाही नाही, काही नाही झालं. त्यानंतर ते म्हणतात, केदार आणि माझ्यामध्ये जे काही झालं ते चुकीचं आहे. भांडण तर सगळ्यांमध्येच होत असतात, नवरा बायकोंमध्येही होत असतात. त्यासाठी एवढा मोठा निर्णय घेण्याची काही गरज असते का, असं ते तिला समजवत असतात. दयानंद खांडेकर तिला विचारतात, तुला वाटतं का की तुम्ही दोघांनी जे केलं आहे ते बरोबर आहे? तेव्हा तारिणी म्हणते, नाही, मला नाही वाटत. मग दयानंद खांडेकर तिला विचारतात, तू केदारशिवाय राहू शकतेस का? हे ऐकल्यानंतर तारिणी खूप रडते, भावूक होऊन म्हणते, नाही, मी नाही राहू शकत. त्यानंतर दयानंद खांडेकर तिच्याकडून एक वचन घेतात आणि म्हणतात, मला वचन दे की तुम्ही दोघं यापुढे कितीही भांडण झाली, काही झालं तरी एकमेकांची साथ कधी सोडणार नाही आणि घटस्फोटासारखा एवढा मोठा निर्णय घेण्याचा विचार कधीच करणार नाही. भांडण झालं तरी तुम्ही एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. त्यानंतर तारिणी त्यांना वचन देते. त्यानंतर पुन्हा दाखवलं जातं की केदारची बहीण कौशिकी आणि केदार हॉलमध्ये बसलेले असतात. कौशिकी केदारला समजावत असते. ती म्हणते, नातं कसं जपायचं असतं हे मला माहीत आहे. मला माहिती आहे की कोणत्याही नात्यात घुसमट होत असेल तर तिथे राहू नये, पण घटस्फोट हा सगळ्यात शेवटचा निर्णय असतो. त्याआधी आपलं काम असतं नातं जपण्याचं. प्रयत्न करायचा असतो की जितकं नातं टिकवता येईल तितकं टिकवायचं. घटस्फोट हा सगळ्यात शेवटचा पर्याय असतो. ती पुढे म्हणते, हे जे झालं आहे ते झालं, पण आता तुम्ही दोघांनी हे नातं जोडण्याचा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा केदारी तिला सांगतो, जे काही झालं यापुढे असं काहीही होणार नाही. त्यानंतर दाखवलं जातं की युवराज, निशी आणि युवराजची आई आणि युवराजची चुलत बहीण हे सगळे एका रूममध्ये बोलत असतात, चर्चा करत असतात. ते बोलत असतात की कौशिकीने ही कसली शिक्षा दिली. घराच्या बाहेर काढण्याऐवजी तिने त्यांना घरातच ठेवलं आणि नातं जपण्याची शिक्षा, ही कसली शिक्षा झाली? तेव्हा युवराज बोलतो, हो हो, हे तर काहीच नाही. आता यापुढे तर आपल्याला भीक मागण्याची वेळ येणार आहे. हे सगळं त्यांनाच मिळणार आहे, आपल्याला काहीच मिळणार नाही. आपल्याला भीक मागण्याशिवाय दुसरं काही राहणार नाही. त्यानंतर युवराजची आई बोलते, कौशिकीला अक्कलच नाही, ही कुठली शिक्षा झाली? नेहमी आपला प्लॅन एक असतो आणि ही काहीतरी वेगळं करते. आपल्या मनाविरुद्ध सगळं होत आहे. मग त्यात निशी बोलते, मी म्हणूनच तुम्हाला सांगत होते, हा प्लॅन तुमचाच होता, तुम्हीच हे सगळं केलं. कारण निशी आणि युवराजच्या चुलत बहिणीने रूममध्ये जाऊन घटस्फोटाचे कागदपत्र काढलेले असतात आणि त्यावर खोट्या सह्या केलेल्या असतात. पण ही गोष्ट फक्त त्यांनाच माहिती असते, अजून घरात कोणालाच ही गोष्ट माहिती नसते. त्यानंतर दाखवलं जातं, केदार तारिणीला सतत फोन करत असतो. तो घाबरलेला असतो की फोन का उचलत नाही.
म्हणून केदार टेक्नोला कॉल करतो. टेक्नो फोन उचलतो आणि बोलतो, काय झालं सर? तेव्हा केदार म्हणतो, तारिणीचा फोन लागत नाही आहे. तुला माहीत आहे तारिणी कुठे आहे? तेव्हा टेक्नो म्हणतो, बॉस बॉस तर इथेच आलेले आहेत. त्या गुलाबची चौकशी करण्यासाठी आलेले आहेत आणि सध्या आत रूममध्ये गेलेले आहेत. हे ऐकल्यावर केदार म्हणतो, नाही नाही, मला तिची काळजी वाटत होती म्हणून मी कॉल करत होतो. ती ठीक आहे ना? तेव्हा टेक्नो म्हणतो, हो हो बॉस, बॉस ठीक आहेत. आता काळजी तर गुलाबने करायला पाहिजे, कारण आता बॉस आत गेली आहे त्याची खबर घ्यायला. आणि त्यानंतर पुढील भागात काय दाखवणार आहेत ते दाखवलेलं आहे. पुढील भागामध्ये दाखवणार आहेत की तारिणी गुलाबची चौकशी कशी करणार आहे, ती त्याची कशी खबर घेणार, त्याला कसं बोलतं करणार आणि त्याच्याकडून सत्य कसं बाहेर काढणार हे पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाची माहिती पुढच्या पार्टमध्ये देईन. थँक्यू.